सर्व उपस्थित क्रिकेट रसिक यांनी भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे. अतिशय छान अशा पद्धतीने बनवलेले हे जेवण. काय काय कोणतरी आवाज आज शुभम भाऊ भागडे यांचा आज वाढदिवस आहे. भाऊंना कसारा क्रिकेट असोसिएशन तसेच श्री साई मित्र मंडळ यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला पुढील आयुष्य भाऊ सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि ऐश्वर्य संपन्न जावो हीच आई एकविराचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. बॉल द्यायचे आहेत लवकरात लवकर. पंच सामना सुरू करायचा आहे. दीपांशुलेकडून प्रथम गोलंदाज सुरुवातीचा चेंडू टाकताना आणि काहीसा निर्धाव असा टाकलेला चेंडू. अतिशय छान अशी सुरुवात करून देताना दीपांशुले संघाचा गोलंदाज. षटकातील दुसरा चेंडू तो देखील निर्धाव अतिशय छान अशा पद्धतीने टाकतो तो दीपांशु 11 या संघाचा गोलंदाज. फलंदाजाला काही बॉल समजत नाहीये. षटकातील तिसरा चेंडू आणि आज छान अशा पद्धतीने मारलेला चेंडू. त्यावर अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी आणि केवळ एक धाव. लखनजी उबाळे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. लखनजी उबाळे 3 चेंडू आणि 1 धाव. श्रीसाई संघाची धाव संख्या सुरुवात होते. लखनजी उबाळे लखनजी साबळे लवकरात लवकर यायचे. लवकरात लवकर या. लवकर गेला की षटकार गेला काय गेलं काय गेलं. 4 चेंडू आणि 5 धावा झालेले आहेत. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव असा टाकलेला चेंडू. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू. अतिशय सुरेख पद्धतीने टाकलेले हे षटक. यामध्ये केवळ एक मोठा फटका आलेला आहे. पाहूया शेवटच्या चेंडूचा कशा पद्धतीने समाचार घेत होता. परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात मिळवलेली ही 1 धाव व संघाची धाव संख्या होते ती 6 चेंडू 6 धावा. यापुढील समालोचनाचं काम हे लखनजी साबळे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो हॅलो चांगली अशी गोलंदाजी जगण्याची. आपल्या 6 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या तर गोलंदाजाने. नक्कीच सलामीचे 2 फलंदाज मंगेश आणि विजय दोन्ही असे मोठे फटके मारण्यामध्ये माहिर फलंदाज. परंतु कुठल्या वेळेला आतापर्यंत मोठा फटका आला नाही या षटकामध्ये. बघूया 4 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करताना गोलंदाज. बघूया दुसरं षटक घेऊन आले तो अजय. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता परंतु खराब असा एसटी रक्षक. परिणामी चेंडू बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव. चांगल्याशी सुरुवात करताना पुन्हा एकदा गोलंदाज अजय. जर समीकरण जर बघायला गेलं तर आतापर्यंत 7 चेंडूमध्ये अवघ्या 7 धावा खर्च केला गोलंदाज.
पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चांगला असा फटका, चांगला असा क्षेत्रक्षण देतं. नक्कीच एक धाव पूर्ण करताना फलंदाज विजय. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या झाली ती 8 धावा. 2 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा स्ट्रायकर जातील ते सलामीचा फलंदाज मंगेश. बघूया मंगेशच्या बॅट मधून मोठे फटके येतील का, आणि नक्की श्री साई संघाला खूप अपेक्षा या फलंदाजाकडनं. आता मात्र खराब चेंडू आमचे पंच दर्शवतो का, हा वाईट चेंडू आमंत्राची 1 धाव. धावसंख्या धावसंख्या 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावा. चांगलीशी गोलंदाजी आता मात्र करल का अजय. बघूया पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, परंतु चेंडू डिक्लेअरच्या झोन कडे जाताना 1 धावेसाठी चांगलीशी गोलंदाजी करताना. नक्कीच जर बघायला गेलं तर दीपांशू 11 संघ दुसरं षटक जवळजवळ 3 चेंडू टाकून झालेले, परंतु कुठल्या प्रकारचे मोठे फटके मारून देत नाही. आता मात्र चांगला असा फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू जाईल का सीमेची पार. नक्की चेंडू गेलाय सीमेच्या पलीकडे. 6 धावीसाठी विजय यांच्या बॅट मधून हा पहिला षटकार. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या आता मात्र वाढली. धावसंख्या झाली ती 15 धावा, 16 धावा. आता मात्र निर्धाव असा चेंडू, चांगली अशी गोलंदाजी, चांगलं असं कमबॅक अजयच्या मार्फत. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूवरती हल्ला बॉल करेल का फलंदाज विजय. आणि मागच्या सामन्यामध्ये जर फलंदाजी केली असेल तर नितेश भोईर यांनी आपल्या संघाला विजय करून दिलं. चांगलीशी फलंदाजी म्हणावं लागेल विजय. बघूया एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करेल का, नक्की दुसरीचा प्रयत्न करेल का, परंतु एकच धावेवरती समाधान मानलं. कुठेतरी मंगेश यांनी रोखवलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर बघायला गेलं तर धावसंख्या झाली ती 17 धावा. 12 चेंडू आणि 17 धावा. बघूया तिसरं षटक कोण घेऊन येतोय. 4 षटकांचा सामना आणि 4 गोलंदाज. कोणाला बॉलर विचार ना कोणा तरी. तिसरं षटक घेऊन आलाय तो. बघूया तिसरं षटक रणजित याचं. विजयसाठी पहिला चेंडू. ओहो त्रिपाळ चित करताना इथं पहिल्याच चेंडूवरती त्रिपाळ चित विजयला. सागर सागर लक्ष द्या. पहिल्या चेंडूवरती त्रिपाळ चित केला. फलंदाज विजय याला चांगल्याशी फटकेबाजी करत होता विजय, परंतु इथं पहिल्या चेंडूवरती त्रिपाळ चित, फलंदाज विजय. बघूया विजयची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो फलंदाज सागर. स्फोटक फलंदाज सागर. बघूया कसा सामना करतील या गोलंदाजाचा. चांगलासा चेंडू, त्याच्यावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू डिक्लेअरच्या झोन कडे जाताना, परंतु धावून पळून 2 धावा पूर्ण काढला फलंदाज सागर याने. 19 ना भाई. धावसंख्या 19 धावा, 2 चेंडू आणि 19 धावा.
आता मात्र वाईट चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्या 20 धावा. 2 चेंडू 20 धावा. बघूया सागर आणि मंगेश आपल्या संघासाठी डोंगर रचल का धाव्यांचा, कारण तिसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईट +1 अशा 2 धावा. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी म्हणावं लागल. खराब चेंडू पुन्हा एकदा. दोन चेंडू 22 धावा. आता मात्र चांगली अशी गोलंदाजी करत होता, परंतु आता मात्र कुठेतरी दिशा भटकताना गोलंदाज. आता मात्र चेंडू हवेमध्ये. चेंडू डिक्लेअरच्या झोन मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 24 धावा. 3 चेंडू आणि 24 धावा. बघूया या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक आहे. या 3 चेंडूवरती हल्ला बोल करेल का सागर. हो, चांगला असा फटका चेंडू. 1 बाउंड, 4 धावेसाठी चौकार. सागरच्या बॅट मधून हा पहिला चौकार म्हणावा लागेल. स्फोटक फलंदाज आहे आणि चांगलीशी सुरुवात करताना आपल्या संघासाठी, आपल्या स्वतःसाठी नक्कीच धाव्यांचा डोंगर रस्त्याने. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 28 धावा. 4 चेंडू 28 धावा. 5वा चेंडू पुन्हा एकदा सागरसाठी. हो, नक्की शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता सागर याचा, परंतु डॉट चेंडू कुठेतरी टाकण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारल का. बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव. षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 29 धावा. बघूया आता मात्र शेवटचं षटक आहे, नक्कीच हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. त्या षटकामध्ये इथून फलंदाज किती धावा गोळा करतील, कारण फलंदाजीचा भरणा म्हटलं तर अजूनही पाठीमागे जर कुणाल पगारे, अजून स्फोटक फलंदाज अजून निलेश गवळी असे 2 फलंदाज आहेत. सिद्धेश जर बघितलं तर फलंदाजाचा भरणा या टीम मध्ये. बघूया कोणता फलंदाज इथं मोठे फटके मारण्यामध्ये यशस्वी ठरेल. षटकचं शेवटचं षटक घेऊन आलाय तो नितीन. स्ट्राईकला येतो सागर. शेवटचं षटक घेऊन आले तर नितीन. बघूया शेवटचं षटक नक्कीच हाणामारीचं षटक. या षटकामध्ये किती धावा गोळा करतील. 18 चेंडू आणि आतापर्यंत 29 धावा गोळा केल्या. आता मात्र शेवटचं षटक. हो, पहिला चेंडू हवेमध्ये. चेंडू सीमेरेषे पार. सागरच्या बॅट मधून आलाय हा पहिला चेंडूवरती षटकार. चांगली अशी फटकेबाजी करताना आता मात्र सागर, कारण त्याला माहिती आहे तर दीपांशी 11 संघ तुल्यबळ संघ आहे. स्फोटक फलंदाज त्याच्यामध्ये आहे. धाव्यांचा डोंगर तर नक्कीच रचावं लागेल. त्याच पद्धतीने सुरुवात करताना पहिला चेंडूवरती षटकार. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा.
पुन्हा एकदा चांगलासा फटका बघूया, एक धाव पूर्ण करल, चांगलासा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिला. दुसरीचा प्रयत्न करल का मंगेश उबाळे? हा ना करतानी एकच धाव पूर्ण केली. धावसंख्या झाली ती 36 धावा. चांगलासा कमबॅक म्हणावं लागेल श्रीसाई संघाचं. हो, ऑफसाईडच्या दिशेने गोळी मार्फत चेंडू गेलाय, चेंडू निघून गेलाय सीमेच्या पलीकडे 4 धावेसाठी. मी आधीच म्हटलं होतं हे दोन फलंदाज जर शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकले तर नक्की धावेंचा डोंगर रचतील. तसंच काहीतरी करताना दोन फलंदाज. धावसंख्या जर बघायला गेली तर आतापर्यंत धावसंख्या झाली 40 धावा, 3 चेंडू आणि 40 धावा. चांगली अशी फटकेबाजी जर बघायला गेलं तर या 3 चेंडूमध्ये जवळजवळ 11 धावा खर्च केला गोलंदाज नितीन याने. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. बघूया 3 चेंडूंचा कसा सामना करतील दोन फलंदाज सागर आणि मंगेश. स्ट्राईकला मंगेश. बघूया धावसंख्या इथे 40 धावा. हो नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि तसा चेंडू होता. मंगेश उबाळे यांना चांगला माहिती आहे का आपण स्लॉट मधला चेंडू कुठेतरी मिस केलाय. जर नक्कीच हा चेंडू जर बॅटला कनेक्ट झाला असता तर सीमेच्या पलीकडे गेला असता, परंतु निर्धावाचा चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरला. गोलंदाजाचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे या चेंडूवरती. हो, 5वा चेंडू आणि एकच धाव. आता मात्र या इनिंग मधील या षटकामधील शेवटचा चेंडू स्ट्राईकला जातील ते सागर. बघूया धावसंख्या इथे 41. मोठा फटका येईल का या चेंडूवरती? नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता सागर याचा, परंतु चेंडू डिक्लेअरच्या झोन मध्ये फक्त एक धाव. म्हणजे धावसंख्या झाली ती 42 धावा आणि 43 धावांचं आव्हान ठेवलं ते श्रीसाई संघाने दीपांशू 11 संघासमोर. 24 चेंडू आणि 42 धावांचं आव्हान, मापत असं आव्हान म्हणावं लागेल. बघूया श्रीसाईचे गोलंदाज या
15 रन झालेत. किती रन झाले अण्णा? एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. अजूनही जिंकण्यासाठी काय धावांची गरज. पुन्हा धावून मारण्याच्या नादामध्ये बघूया किती धावा मिळतात ते. एक धाव पूर्ण. अजूनही जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि किती टार्गेट आहे? 43 टार्गेट आहे ना. मग किती पाहिजे इक्वेशन नाही तिथं? किती पाहिजे? कितीचा टार्गेट आहे? 43. अजूनही 17 चेंडू आणि 26 धावांची गरज. बघूया लखन टू XYZ बघूया काय करता. पुन्हा एक धावांच्यावर मारायचं नाही परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 18 झाले ना आता. धावसंख्या झाली ती 16. अजूनही काय चेंडू शिल्लक. पुन्हा एक धावांच्यावर मारायच्या नादात बघूया किती धावा भेटतात आणि छान प्रकारे फिल्डिंग. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या त्या XYZ याने. धन्यवाद. खूप चांगलं समालोचन या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं. मी भाऊचं धन्यवाद करतो आणि जाऊया सामन्याकडे. हवेत झेल परंतु झेल ड्रॉप भूमीला प्रदान होतोय. लखन हा एक असा गोलंदाज आहे की तो कोणत्याही क्षणी या सामन्याचं पारडं बदलू शकतो आणि नक्की त्याच उद्देशाने हा त्याच्या गोलंदाजीवरती अत्यंत सुरेख असा झेल पण तो टिपता आला नाही. हे मात्र दुर्दैव असं मिळलं जाईल. पुन्हा एकदा लखन सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र सुंदर चेंडू हाताळलाय. 1 धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 13 चेंडू 24 धावांची गरज. राहू दे. 13 चेंडू 19 धावा. आता मात्र पायात टाकलेला चेंडू यॉर्क लाईनचा हवेत चेंडू परंतु त्या ठिकाणी चौकार. मला असं वाटतं थोडंसं फंबल थोडासा मिसफील्ड होते आणि त्याचा फायदा मिळतोय तो दीपांशु विलियम्स संघासाठी चौकार. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. बारा चेंडू आणि 20 धावांची गरज. नक्कीच कसारा क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व 4थं आणि हे पर्व नक्कीच सर्वांच्या आठवणीत राहील. मला वाटते कर्णधाराने ललित याच्याकडे चेंडू सोपवलेला आहे. ललितवरती जबाबदारी सोपवली. 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असताना ललित मात्र मैदानात दाखल होते गोलंदाजी मार्क वरती. पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेट मारा करेल आणि त्याचा सामना करेल तो साजिद. आणि साजिदच्या स्लॉट मध्ये हा चेंडू त्याने पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये षटकारासाठी. यानंतरचा सामना मतीन 11 विरुद्ध आता जो संघ जिंकणार त्यातनं त्यांच्याशी होईल. दोन्ही संघाच्या कानाला तयार राहायचंय. आता मात्र थोडस कमबॅक म्हणता येईल. 20 धावांची गरज असताना षटकार ठोकला. आता मात्र सिंगल 7 धावा म्हणजे अजूनही 13 धावांची गरज.
10 चेंडू 13 धावांची गरज. दहा चेंडू 13 धावा. आता मात्र पुन्हा चेंडू जातोय तो सीमापार चौकार. मला असं वाटतंय अजयच्या बॅट मधनं हा फटका बघायला मिळाला चौकारासाठी. मला असं वाटतंय जेवढा तुम्ही स्टंप मध्ये चेंडू द्याल तेवढा चेंडू हा बाहेर फेकला जातो पावसाळी क्रिकेटमध्ये आणि तेच मैदानामध्ये चित्र बघायला मिळतंय. 9 चेंडू 9 धावांची गरज. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि या शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा घेतोय. टप्पा 1 बाउन्स बाउंड्री 4 रन्स चौकार. आता मात्र समीकरण खूपच जवळ पोहोचलेले दीपांशू 11 साठी 5 धावांची गरज. आणि आता पुन्हा एकदा पॉइंट रिजनच्या दिशेने चेंडू जातोय तो चौकारासाठी. 1च धावाची गरज असणार आहे आता पूर्णपणे. आता मात्र 1 धावांची गरज. 7 चेंडू 4 धावांची गरज. शेवटचा चेंडू 7 चेंडू 4 धावा. हा लगेच नाही चालेल. पाहिजे तिथून मारतोय तो. आले ते निघून. अरे इथून दिलं मलाच ते. मी तर 12-20 पाहिजे. दीपांशू 11 संघ या ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हॅलो 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 या ठिकाणी मी सर्व उपस्थित खेळाडू प्रेक्षकांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपले कसारा क्रिकेट असनचे सर्वात लाडके शुभमजी भागडे यांचा वाढदिवस सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साजरा होणार आहे. आणि आपण या कार्यक्रमासाठी मी सर्वांना विनंती करतो सर्व उपस्थित खेळाडू आणि क्रिकेट रसिक प्रेक्षक यांनी कृपया मंचाकडे यायचंय आणि मतीन 11 संघाचे करते धरते सन्माननीय मतीन भाई शेख कुठे असतील त्यांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. या ठिकाणी 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल होतोय आणि नाणेफेक जिंकताय ते मतीन 11